तुम्ही टीनेजर मुलांचे पालक आहात का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. किशोरवयीन मुलांचं मन समजून घेताना मुलं बदलत आहेत, ही एक गोष्ट आधी पहिल्यांदा लक्षात घेऊया. ही मुलं जरी मोठी दिसत असली ना, तरी खरं म्हणजे ते आतून स्वतःला शोधत असतात. खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात असतात. मी बरोबर आहे का? ॲम आय राईट? लोक मला समजून घेत का नाही आहेत? माझं फ्युचर काय असेल? मी इनफ चांगला आहे का? पालकांनो, ज्यावेळेला ही मुलं रागावतात ना, तेव्हा ती वाईट नसतात हो. तो त्यांच्या मनातल्या गोंधळाचा आणि कधीकधी तर त्यांच्या मनातल्या वेदनेचा आवाज असतो. आपण त्यांना तू रागावला आहेस का असं नको विचारूया. आपण असं म्हणूया, काय झालं आहे मला सांगशील का? राग कमी करण्यापेक्षा त्यांची भावना आपण समजून घेऊया. मुलांच्या मनामधल्या भावना त्यांना दाबून ठेवायला आपण परिस्थिती निर्माण नको करूया. आपण त्या भावना ऐकूया. कारण या वयामध्ये मुलं आपल्या भावना मनातल्या मनातच ठेवत असतात. त्यांना वाटतं की मला कोणी कदाचित समजून घेणार नाही, माझं कुणाला पटणार नाही. आपण एक खूप अभिनव असा उपाय करून पहा की रोज 10 मिनिटं, निदान आठवड्यातून 10 मिनिटं नो जजमेंट टॉक आपण जर ठेवला की ज्यामध्ये मुलं काहीही बोलू शकतील आणि तुम्ही फक्त ऐकणार आहात. तुम्ही काहीही मध्ये बोलणार नाही आहे. मनमोकळेपणाने इथे कुठलंही जजमेंट न लावता, कुठलंही लेबल न लावता, कोणत्याही कमेंट न करता ओपन टॉक, नॉन जजमेंट टॉक हे जर ठेवलं तर मुलांच्या मनामधली भीड, संकोच हा जरा कमी होईल आणि आपल्या काही प्रश्नांना, आपल्या काही प्रॉब्लेम्सना ते तुमच्याशी शेअर करू शकतील. तसंच हा जो स्क्रीन टाईम हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो खरं म्हणजे एस्केप आहे. ते त्यांचं एस्केप वर्ल्ड आहे. म्हणजे प्राप्त परिस्थितीपासून पळून जाण्याचं ते वर्ल्ड आहे. ते एंटरटेनमेंट आहे असं आपल्याला वाटतं, तो टाईमपास आहे असं आपल्याला वाटतं, परंतु रोजच्या त्यांचं जे रोजचं लाईफ आहे ते इतकं धकाधकीचं आणि इतकं वेळ खाणारं आहे की थोड्या वेळासाठी स्वतःची पळवाट ते शोधत आहेत. अशा वेळेला मोबाईल जर काढून घेतला ना पालकांना, तो भयंकर संतापतात पोरं, कारण तो त्यांचा वीक पॉईंट असतो. त्याच्याऐवजी आपण असं काही करू शकतो का तो विचार करूया की काही नवीन नवीन गोष्टी मोबाईलमध्ये आलेल्या त्या मुलांकडनं आपण शिकून घेऊया. म्हणजे काय होईल की कनेक्टिव्हिटी जरा वेगळ्या पद्धतीने तयार होईल आणि डिजिटल लिटरसी म्हणजे माध्यमं कशी वापरायची असतात हे त्या गोष्टी, नवीन गोष्टी त्यांच्याकडनं शिकताना या गोष्टीमध्ये काय धोके आहेत, काय सेफ्टी ठेवायला पाहिजे. तुम्हाला सांगते पालकांनो, मुलं आपल्याला खूप छान सांगतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे एकीकडे त्यांनाही सेफ्टी कशी ठेवायची ते कळतं आणि आपल्यालाही शिकवलं जातं. मुलांवर जर अभ्यासाची भीती किंवा दडपण असेल तर मुलं पळतात. कारण अभ्यासापासून पळायचं याचं कारण एकच असतं की अपयशाला ते घाबरतात. ही जर भीती किंवा हे दडपण आपण काढून टाकायचा प्रयत्न केला आणि त्यांना धीर दिला की तू प्रयत्न करतो आहेस, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तू किती मार्क मिळवलेस हे नंतरची गोष्ट आहे, ते चांगले मिळाले तर उत्तमच आहे. पण जेव्हा मुलं अशा पद्धतीने विचार करायला लागतात की अरे आमच्या प्रयत्नांकडे लक्ष दिलं जातं आहे, मार्कांना दुय्यम महत्त्व आहे, त्यावेळेला ना जी मुलं विचार करत नाही ती विचार करायला सुरुवात करतात की मार्कांचं आणि यशाचं गणित काय आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना आपण महत्त्व दिलं पाहिजे. आपण करतो काय की त्या परिणामाला आपण महत्त्व देतो की किती मार्क मिळणार आहेत. मुलं जेव्हा हट्टीपणा दाखवतात ना, त्याचा अर्थ असा असतो की त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं. आपण जर वाद घालत बसलो तर वाद वाढू शकतात, म्हणून पर्याय देऊयात. हे नाही तर ते करू शकतो. मुलं जेव्हा उलट उत्तरं देतात तेव्हा असं बोलू नकोस असं म्हणण्याच्याऐवजी तू असं का म्हणतोयस, मग मुलं आपल्या वागण्याचा विचार करायला लागतात की मी का असा बोलतोय, काय कारण आहे आणि माझं वागणं, माझं बोलणं योग्य आहे का. एक लक्षात ठेवा, जर मुलांना शिस्त लावायची असेल तर ती एका दिवसात लागत नाही. ती एक प्रक्रिया आहे, ती शिकण्याची प्रक्रिया आहे. करायलाच हवं असं न म्हणता आपण एकत्र करूया असं जर आपण मुलांना सांगितलं पालकांनो, तर त्यांना ते लवकर पटतं. मुलांना इगो असतो. का असतो? कारण त्या अहंकारामागे लपलेली असते एक भीती. म्हणून आपण त्यांना कमी नको लेखूया. तू महत्त्वाचा आहेस अशी भावना जेव्हा मुलांच्या मनात निर्माण होईल आणि असं जर आपण वागलो तर थोडा इगो कमी होऊ शकतो. लक्षात घ्या पालकांनो, ही मुलं प्रॉब्लेम्स नाही आहे, तर ती इमोशनल ट्रान्झिशन म्हणजे भावनिक संक्रमणाच्या अवस्थेत आहे. त्यांना गरज आहे आदेशांची नाही, संवादाची.
टीकेची नाही, समजून घेण्याची, नियंत्रणाची नाही तर विश्वासाची. धन्यवाद.